नमस्कार. श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय मच्छे आज शुक्रवार आणि रोजच्या चर्चासत्राला आम्ही सुरुवात करणार आहोत. आजचा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे. तो म्हणजे स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या ज्यांनी स्त्रियांना शिक्षण, शूद्रातिशूद्रांना समानतेचा हक्क दिला, अशा भारतातील एक अग्रगण्य महिला क्रांतिज्योती सावित्रीबाई या पुस्तकावर आमच्या वाचनालयाचे उपाध्यक्ष वासू लाड आज आपले विचार सांगणार आहेत. त्यांनी आपल्या विचारांना सुरुवात करावी. नमस्कार, माझे नाव वासुदेव शिवाजी लाड आणि मी या वाचनालयामध्ये उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. आणि मला आज सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावरती आढावा घ्यायचा आणि मी वाचलेलं आणि अभ्यासलेल्या पुस्तकाबद्दल आढावा घ्यायचा असा आज एक माझ्या चर्चासत्रामध्ये मला हे दिलेलं आहे. सर्वप्रथम मी एक सांगू इच्छितो की भारत देशाला एक महान संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला आम्ही ऐकतो किंवा सांगतो संस्कृती महान आहे, पण त्याचबरोबर धर्मशास्त्राप्रमाणे जात, वर्ण आणि लिंग विषमतेचं एक कलंक सुद्धा आहे. कितीतरी हजारो वर्षापासून आम्ही सरस्वती ही देवता, स्त्री देवता म्हणून पूजतो. तर तीच स्त्री देवता विद्येची देवता म्हणून पण आम्ही पूजली जाते. पण ह्याच देशामध्ये एक काळ असा होता की स्त्रियांना शिक्षण घेणं हे पाप होतं. मग मला असं वाटतंय की आम्ही स्त्री देवता म्हणून एक महिलेला पुजतो, खरं इथल्या महिलांना शिक्षण घेणं महापाप समजलं जात होतं. त्याच काळात धर्मशास्त्राच्या अभेद भिंतींना पाडून भारतातील महिलांच्या अंगणात ज्ञानाचा प्रकाश ज्याने पाडला, अशा सावित्रीबाई फुलेंबद्दल मी आज एक 4 शब्द वाचनालयाच्या समोर सांगणार आहे. तर सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1881 रोजी सातारा जिल्हा येथील नायगाव येथे झाला. आणि त्यांचा जन्म एकदम साध्या आणि बहुजन समाजामध्ये, माळी कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. तर सावित्रीबाईंचा ऐतिहासिक किंवा संघर्ष हा ज्योतिबाराव फुले यांच्याशी जेव्हा त्यांचं लग्न होत आहे, त्या 9 वर्षाच्या असतात, तेव्हा त्यांचा खरा संघर्ष चालू होतोय. आणि त्या तेव्हाच शिक्षणाच्या माध्यमामध्ये येतात. नंतर ह्याच्या आधी त्यांना शिक्षणाच्या बद्दल काही पण माहीत नसतंय. कारण ज्योतिबाराव फुलेचे स्वतः शिक्षणाबद्दल आवड असलेले आणि सुशिक्षित असल्यामुळे का नाही, त्यांना शिक्षणाची आवड असते आणि समाजाबद्दल काहीतरी करायचं असं कुणाला ज्योतिराव फुलेंना वाटत राहते. मग करायचं तरी काय? बहुजनांना, दलितांना आणि स्त्रियांना, हे जे वर्ग मागासलेले आहेत त्यांना पुढे आणायचं असेल आणि समाजामध्ये एक चांगलं मान जर द्यायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर त्यावेळेला ह्या दलितांना, बहुजनांना किंवा स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हतं. मग तेव्हाच ज्योतिबाराव फुलेंना काय वाटलं, जर ह्या माध्यमांना पुढे आणायचं असेल तर महत्वाचं आहे ते शिक्षण द्यायला पाहिजे. आणि त्यावेळेला स्त्रीला शिक्षण देणं हे फार मोठं हे समजलं जात होतं, पाप समजला जात होता. आणि त्या काळात एक पुरुषानं स्त्रीला शिकवायचं म्हणजे पण फार मोठं हे होतं. मग तेव्हा लग्न झाल्यानंतर ज्योतिबारावांनी एक विचार काय केला, जर मी सावित्रीबाई फुलेंना शिकवलो आणि त्यांच्या मार्फत स्त्रियांना शिक्षण दिलो तर ते योग्य ठरेल. आणि त्या दृष्टिकोनातून त्याने
सावित्रीबाईंना घरी शिक्षण शिकवलं. घरीच शिक्षण द्यायची सुरुवात केली. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही समाजामधला विरोध सहन करू शकेल, तुमच्या घरच्यांचा जेव्हा विरोध होतोय का नाही, तो फार मोठा विरोध राहतोय. आणि असंच सावित्रीबाई आणि ज्योतिबाराव फुले यांच्या जीवनात झालं. जेव्हा हे घरच्यांना समजलं की ज्योतिबाराव हे सावित्रीबाईंना शिक्षण द्यायलेत, तर तिथनच त्यांचा पहिला विरोध झाला आणि त्यांना घरातनं बाहेर काढण्यात आलं. हम्म. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे तिथनं घरातनं बाहेर काढल्यानंतर तरी शांत बसले नाहीत ज्योतिराव, कारण त्यांना काहीही करून समाजाचं काहीतरी लेणं देणं नाही, समाजाला काहीतरी द्यायचंच होतं. मग तेवढं करून पण त्यांनी थांबले नाहीत. सावित्रीबाईंना त्यांनी शिक्षण देत राहिले आणि त्यांनी प्राथमिक शिक्षण हे स्वतःच दिलेलं आहे सावित्रीबाईंना. आणि त्यांच्यानंतर त्यांचे मित्र सखाराम परांजपे आणि केशव भवाळकर यांनी त्यांचं पुढचं शिक्षण घ्यायची जिम्मेदारी त्यांना देतात. मग त्यांच्यानंतर त्यांचं शिक्षण माध्यमिक शिक्षण होतंय, नंतर कॉलेज पण होतंय त्यांच्याकडेच, आणि नंतर त्यांना अध्यापनाचं प्रशिक्षण घ्यावं लागतंय. आणि ते त्यांनी अहमदनगर फेरावरबाईंची एक शाळा असते हम्म. तिथं, आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये मिचेलबाई म्हणजे कन्व्हेंट स्कूल राहतात, ब्रिटिशांचे स्कूल, कॉन्व्हेंट, तिथं त्यांनी प्रशिक्षणाचं शिक्षण घेतात, म्हणजे शिक्षिका व्हायचं. आणि तिथनं बाहेर पडल्यावर मग त्यांनी विचार करतात की आता एक शाळा काढायला पाहिजे महिलांसाठी. हम्म. आणि ते 1848 मध्ये पहिली शाळा स्त्रियांची पुण्याच्या बुधवार पेठमध्ये व्हिडिओ. तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यामध्ये काढली जाते. खरं तिथं कसं होतंय, फार काळात चालत नाही ती शाळा. हम्म. आणि ती पहिली शाळा महार मांग ह्या समाजांच्या मुलींसाठी ही केलेली राहते. आणि तिथं ती फार काळ चालत नाही. मग त्याच्यानंतर आणि त्यांनी हे करून 1851 मध्ये शाळा चालू करतात. आणि त्या शाळेमध्ये पहिला 8 विद्यार्थिनी असतात. आणि बघत बघत का नाही त्या 8 विद्यार्थिनींच्या 48 विद्यार्थिनी कधी झाल्या हे कळत सुद्धा नाही. हम्म. तर हे ह्यांचा पूर्ण आढावा नाही ब्रिटिश सरकार तेव्हा राहत आहे. सरकार म्हणजे आमच्या देशावर ब्रिटिश सरकारांचंच राज राहत आहे. त्यांनी घेतात त्यांच्या शाळेंचा आढावा आणि त्यांनी स्वतः जाऊन तिथे भेट देतात, म्हणजे शिक्षणाधिकारी जे राहतात ब्रिटिशांचे. तर त्यांनी एक आपल्या ह्याच्यामध्ये काय सांगतात, मी जेव्हा त्या म्हणजे शाळेला, मुलींच्या शाळेला जेव्हा भेट दिलो, तर मला काय वाटलं, मुलांची सरकारी शाळा ब्रिटिशांच्या होत्या त्याचेपेक्षा पण कितीतरी श्रेष्ठ आणि कितीतरी हुशार ह्या सावित्रीबाईंच्या मुली शिक्षणामध्ये आहेत. त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे तिथं जाऊन. आणि असंच जर झालं तर थोड्या दिवसांनी सरकारी शाळापेक्षा पण सावित्रीबाईंच्या शाळा या वरचढ होतील, ज्योतिरावांच्या शाळा वरचढ होतील, असा त्यांनी तिथं विचार व्यक्त केलेला आहे. तर एक तुम्हाला हे सांगतो लहानशी गोष्ट, म्हणजे त्या शाळेमधली एक विद्यार्थिनी असते आणि हुशार राहते. आणि एकदा तिला पारितोषिक देण्यासाठी ह्याच्यावर बोलवतात स्टेजवर. तर ती हुशार मुलगी राहते आणि लहान मुलगी, तर ती काय सांगते माहितीये, मला पारितोषिक खाऊ किंवा खेळणी नको, अध्यक्षांना सांगते, तर मला आमच्या शाळेचं एक वाचनालय द्या. म्हणजे एवढा त्या मुलीवरना प्रभाव पडतोय की वाचनासाठी आणि शिक्षणासाठी. असंच करत करत त्यांनी पुढं 8 शाळा काढतात पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. 8 शाळा काढतात. खरं ही मी आता सांगितलं शाळा चालू झाली सगळं, हे करताना सावित्रीबाईंना जो त्रास झालेला आहे तो आताच्या महिला एवढ्या सुख सुविधा असून सहन करू शकत नाही. तर त्यांना ते त्रास होत असतात. त्यासाठी का नाही संस्था, त्याने 2 संस्था स्थापन केलेल्या असतात. एक नेटिव्ह वुमन एज्युकेशन पुणे ही एक आहे,
आणि दुसरी दी सोसायटी फॉर प्रमोटिंग दी एज्युकेशन मार्क्स अँड एक्सेट्राच, ह्या 2 सोसायट्या. मग हे जो त्रास बघता सावित्रीबाईला शाळेला जाताना आणि मुलींना चिडवणं, म्हणजे आमच्या इथले धर्मपंडित जे राहतात की हा, तो- शास्त्र. हा मग त्यांनी हे दलितांना बहुजनांना शिकायचं बघून किंवा महिलांना त्यांना ते सहन होत नसतंय आणि धर्माच्या विरोधात आहे, त्याबद्दल त्या मुलींना जाताना चिडवायचं किंवा त्रास द्यायचा, सावित्रीबाईंना त्रास द्यायचा. असं चालू असताना ते संस्था काय करते, एक शिपाई नेमते जाताना येताना त्यांना संरक्षण देण्यासाठी. तर तो शिपाई सुद्धा आपल्या एका चरित्रामध्ये काय लिहितोय, सावित्रीबाईंना कसा त्रास होत असतोय. येताना जाताना त्यांना सत्वत राहतातच, खरं त्यांच्या अंगावर चिखल, दगड किंवा शेण अशा गोष्टी करत राहतात. तर सावित्रीबाई त्या गोष्टीकडे लक्ष न देता तर त्यांनी त्याच्यावर पण उपाय म्हणून 2 साड्या घेऊन जात राहतात. आपल्या पिशवीमधून 2 साड्या घेऊन जात राहतात. एक जाताना जी घाण होते ती शाळेमध्ये बदलायचं आणि त्या मुलींना शिकवायचं, आणि नंतर आणि दुसरी घालून आणि ती पण येताना घाणच होत. एवढं चिखल शेण खाऊन सुद्धा त्यांनी कधी थांबले नाहीत. एवढ्या त्रासातनं पण त्यांनी आपलं जे ध्येय आहे ते कधीच कमी पडू दिले नाहीत आणि त्याने आपलं काम निरंतर चालूच ठेवले. आणि आज आम्हाला फक्त सावित्रीबाई फुले शिक्षणाबद्दल माहित आहे, खरं त्यांनी आपल्याच घरी बाल हत्या प्रतिबंधक गृह करतात. तर ते कशासाठी असतंय, त्या काळामध्ये ज्या विधवा होत्या त्या विधवांना फसवून त्यांचं लैंगिक शोषण किंवा त्यांच्यावर जोर जबरदस्ती करून ज्या गरोदर असतात बाया, तर त्यांना आपल्या घरी ठेवून त्यांचं बाळंतपण करून आणि आपल्याच घरी राहायचं त्यांनी, असं त्या मुलांना पण आपण सांभाळत राहतात. हे आम्हाला समाजाला माहित नाही का, तर आम्ही सावित्रीबाईंना फक्त पहिली शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका हेच म्हणून ओळखतो. तर त्यांनी एक चांगल्या समाज सुधारक पण होत्या आणि आजपर्यंत आणि ह्याच्या पुढे पण त्या ज्योतिरावांसारखे आणि सावित्रीबाई फुले सारखे समाज सुधारक होणे शक्य नाही आहे, एवढं त्यांनी हे केले. तर ते बाल हत्या प्रतिबंधक गृह का काढावं लागला, तरी काशीबाई नावाची विधवा ब्राह्मण स्त्री ह्यांच्या घरी ज्योतिबारावांच्या मित्राच्या घरी राहत राहते. त्याच्याच बाजूला एक बुवा राहतोय आणि तिला पूस देऊन तो तिच्याचे शारीरिक संबंध हे करतोय आणि नंतर ती गरोदर होते. त्यांनी गर्भपाताचा हे करतात उपाय, खरं ते होत नाही. शेवटी तिला त्या बाळाला जन्म द्यावा लागतोय. खरं समाजाच्या भीतीपोटी गणे ती त्या बाळाला हे करू शकत नाही, तर सुरीनं त्याचा गळा कापते आणि त्या ज्योतिरावांच्या मित्राच्या मागे एक फिर होते त्या फिरीमध्ये टाकते ती. ही आमच्या देशातील पहिली घटना आहे. नंतर ते बाळ थोड्या दिवसांना फुगून जेव्हा वर येतंय की पोलीस येऊन त्याचा छडा घेऊन का नाही ही सापडते त्याच्यामध्ये आणि हिच्यावर गुन्हा दाखल होऊन का नाही कोर्टमध्ये केस चालू होते आणि त्या पहिल्या महिलेला आमच्या देशामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा दिली जाते, बाल हत्या. मग ह्या अशा घटना घडू नये म्हणून समाजामध्ये याचं चुकीचं हे होऊ नये म्हणून बाल प्रतिबंधक गृह काढलं जातंय. आणि त्याच्याच बरोबर विधवांचे पुनर्वसन आणि पुनर्विवाह हे सुद्धा त्यांनी काढतात. एवढं हे काम केले त्यांनी. आणि हे काम करताना त्यांच्याकडे जास्तीत जास्त धनादेश नसतोय, तर ब्रिटिश गव्हर्नमेंट त्यांना सरकारकडनं थोडेफार मदत असते ह्या शाळांना.
आणि त्याचबरोबर ज्योतिराव फुले पण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये अर्धा दिवस काम करून अर्धा दिवस ह्या शाळेला आपली वेळ देत असतात आणि सावित्रीबाई पूर्ण वेळ देत राहते आणि असे काही फॅक्टरीज कडनं त्यांनी थोडेफार पैसे हे होत राहतात. खरं 1857चा जो बंड होतोय, उठाव होतोय, त्या उठावाच्या वेळेला ब्रिटिश सरकारवर जो दबाव येतोय देशामधनं, त्यामुळे त्यांनी का नाही हे जे अनुदान देत राहतात की ते थांबवलं जाते शाळांचं. तेव्हा त्याच्यानंतर फार मोठं हे होत राहते संकट, म्हणजे आर्थिक संकट संस्थावरती येत राहते. तर त्यावेळेला अशी पण वेळ येते त्यांना एक टाइम खायचं पण हे होत नाही, कारण सगळे पैसे हे शाळांसाठी खर्ची करत असतात. एवढ्या त्रासातनं पण त्यांनी आपलं काम सुरूच ठेवतात आणि पुन्हा हे शहर राहते तेव्हा आणि आजूबाजूच्या खेड्यामधनं का नाही शिक्षणाच्या आवडीनं विद्यार्थी येत असतात. मग त्यांना राहण्याची सोय नसते, तर आपल्याच घरी विद्यार्थ्यासाठी पण हे करतात, त्यांनी वसतिगृह चालू करतात. म्हणजे एवढं त्यांचं हे आहे. खरं आमच्या समाजाला हे अजून माहित नाही आहे, फक्त आम्ही शिक्षणाचाच विचार करत राहतो. खरं त्यांनी समाजासाठी पण फार योगदान आहे त्यांचं. आणि पुढे जाऊन 1877 मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ, मोठा दुष्काळ येतोय, तेव्हा पण त्यांनी शांत बसत नाहीत. ह्या शाळांच्या कामाबरोबर त्या दुष्काळाकडे पण लक्ष देतात. गावोगावी पाटील जी मोठी लोक असतात त्यांच्याकडनं निधी जमवायचा आणि रोज 1000 मुलांना गरिबांच्या जेवण घालायचं. हे काम करतात त्यांनी दुष्काळामध्ये. आणि तेव्हा सार्वजनिक ठिकाणांचं अस्पृश्यांसाठी पाणी घेणं हे तुम्ही एकदा सांगितलेलं आंबेडकरांच्या ह्याच्यामध्ये, तर हे काम आंबेडकरांनी नंतर केले. तर त्याच्या आधी ज्योतिबाराव फुले आणि सावित्रीबाई फुले आपल्या घरच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून टाकणार. असं अनेक फार मोठी मोठी कामं केलीत त्यांनी. तर त्यांच्यावर सांगायचं म्हटलं, आजपर्यंत मराठीमध्ये 200 ग्रंथ लिहिलेले आहेत ज्योतिराववर आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर. त्या मराठी ग्रंथाबरोबर हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, पंजाबी, गुजराती, तेलुगू ह्या भाषांमधनं पण त्यांच्या जीवनावरती ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि अनेक सांगायचं म्हटलं, एक लहानशी मुक्ता म्हणून मुक्ता म्हणून एक विद्यार्थिनी राहते, तर ती एक निबंध लिहिते. तर तो निबंध का नाही पुणे वर्णन नारायण विष्णू जोशी यांनी पुस्तक लिहिलेत की त्यांनी तो मुद्दाम म्हणून निबंध घातलेला आहे त्याच्यामध्ये. पुणे वर्णन हे बुक जे पुस्तक जेव्हा लिहिले नारायण विष्णू जोशी यांनी, तर त्या निबंधामध्ये ती मुलगी काय लिहिते, ब्राह्मणांना एवढंच वेदशास्त्र हे वाचायचा अधिकार आहे, तर आम्हाला तो अधिकार का नाही आणि आम्ही कुठल्या धर्मात आहे, असा मला देवाला प्रश्न करावासा वाटतोय. देवा, मला खरं खरं सांग की मी कुठल्या धर्माची, नाहीतर त्याबद्दल मला तजवीज करून दे. तर तो एक त्या काळाचा निबंध म्हटल्यावर का नाही एक अभ्यासण्याजोगा निबंध ठरलेला. असं एवढं चांगल्या पद्धतीचं आणि श्रेष्ठ शिक्षण तिथं मिळत होतं त्यांच्याकडे. आणि जास्तीत जास्त दलितांच्या मुलांना, बहुजनांच्या मुलांना शिक्षणासाठी हे करत होते प्राधान्य. आणि आम्हाला स्त्री शिक्षणाचं एवढंच माहिती आहे, खरं त्यांच्या शाळेमध्ये मुलं पण शिकत होती. आणि त्यांच्या घरी जे वसतिगृह केलेले तिथल्या मुलांचा सुद्धा अनुभव काय आहे, आईपेक्षा पण चांगल्या होत्या सावित्रीबाई फुले. आणि ज्योतिराव फुलेंना तात्या म्हणत होते. तर काही पण
झालं तर तात्या खर्चावरती हे करायला बघणार नियंत्रण. नियंत्रण. खरं गरीबवाले कोण आले तर ह्यांना रावत नव्हतं ते. मग त्यासाठी ह्यांनी सरळ असते मदत करून टाकणार. तेव्हा तात्या ह्यांना बोलून दाखवणार. तर सावित्रीबाई तितक्याच प्रेमानं त्याचं हे करणार, त्यांना शांत पण करणार. असं तिथल्या विद्यार्थ्यांनी हे केलेले. आणि आपल्या मुलासारखंच तिथल्या विद्यार्थ्यांना ना हे पुढे जाऊन ना, काशीबाईचं मी मगाशी उदाहरण दिलो एका विधवेचं. ह्यांना अपत्य नसल्या कारणाने अशाच एका काशीबाईच्या मुलाला त्यांनी दत्तक म्हणून घेतले. त्याचं नाव यशवंत. यशवंत म्हणून ठेवतात आणि पुढे त्याला डॉक्टर करतात त्यांनी. हम्म. आणि 1887 ला ज्योतिबाराव फुलेंना अर्धांग वायूचा झटका. झटका येतोय. त्यांचं उजवी बाजू पूर्णपणे हे होते, निकामी होते. त्यांची देखरेख करून त्यांची शुश्रूषा करत त्यांनी सावित्रीबाईंनी आपलं काम हे समाजाचं चालूच ठेवत असतात. पुढे जाऊन 28 नोव्हेंबर 1890 ला ज्योतिराव फुलेंचं निधन होतंय. हम्म. निधन झाल्या सॉरी 1877 ला जेव्हा त्यांना त्या अर्धांगवायूचा हे होतोय की, तर त्या वेळेला त्यांचा उपचार पण करायला पैसे नसतात त्यांच्याकडे. तर शेवटी त्यांचेच मित्र डॉक्टर घोले म्हणून घोले फुकट मध्ये त्यांचा इलाज करतात. तर बघा मी काय सांगतो, आताचे समाज सुधारक आणि तेव्हाचे, त्यांच्याकडे पैसा नाही, काही पण नाही, तरी पण त्यांनी समाजाच्या कार्यामध्ये आपल्याला झुकून दिलेलं होतं. आणि आजकाल आम्ही पैसे असल्याशिवाय आम्हाला समाजकार्य करता येत नाही असा एक विचार वाटतो आम्हाला. खरं समाज कार्य करायला पैशाची गरज नाहीये. समाज कार्य करायला आतून इच्छाशक्ती पाहिजे. साधा जाताना रोडवरचा लाईट पेटलेला असला आणि तो बंद केलो तर पण हे एक समाज कार्याचं आहे, त्याला पैसे लागत नाही. आणि हे हाडा माणसाच्या लोकांनी ने इतके त्रास खाऊन जे काम केलेत नाही. पुढे जाऊन 1890 मध्ये ज्योतिराव फुलेंचं निधन होतंय. आणि त्यावेळेला निधनाच्या वेळेला टिटवे, जो टिटवे घेतोय तो त्यांच्या मालकी हक्क म्हणजे त्यांचा वारस म्हणून हे. तर तेव्हा त्यांचेच पुतणे यशवंतला हे करतात, नाकारतात. मग सावित्रीबाई स्वतः टिटवे घेते. टिटवे घेऊन आमच्या भारत देशातलं पहिल्या इतिहास मधला हे आहे ते बाईनं टिटवे उचलणे. आणि अग्नी पण त्या स्वतःच देतात. तर ते आमच्या भारत देशातली पहिली घटना म्हणे. भारत देशातली पहिली घटना एका स्त्रीनं आपल्या नवऱ्याला अग्नी दिलेली. नंतर तेव्हा कसं होतं, विधवाना हे करत होते सतीजण. आणि तेव्हा विधवांचं हे करत होते मुंडन केशोपन. तर ते रोखण्यासाठी त्याने नाभिकांचा एक सम आणि नाभिकांनाच म्हणजे कसं असतं बघा, आम्ही झाडाच्या फांद्या मारतो, तर सावित्रीबाईंचं फुलेंचं एक हे होतं, मुळावर वार करा. जर तुम्ही नाभिकांना तुम्ही बोलून घेतला आणि नाभिकांना त्यांचं जर मन परिवर्तन होत असेल तर तुमचं विधवांचं मुंडनच थांबलं. कोण करणार मुंडन? आणि आम्ही मोठे शास्त्री तर आम्ही मुंडन करू शकत नाही, कारण ते त्यांचंच काम होतं. मग ते पण थांबवलं त्यांनी. आणि स्वतःच अग्नी देतात. पुढे जाऊन 1897 ला प्लेग 1897 ला भारतामध्ये प्लेगची साथ येते. आणि त्याच्यामध्ये भरपूर लोक मरत राहतात. ते त्यांना बघवत नाही. मग यशवंत डॉक्टर असतोय, बाहेर असतोय तो, बाहेरच्या देशामध्ये, आणि मिलिटरीमध्ये काम करत राहतोय डॉक्टरच. तर सावित्रीबाई आपल्या मुलाला बोलवून घेतात, खास प्लेगच्या रोगामुळे.
आणि पुण्याच्या बाहेर एका मळ्यामध्ये टेंट मारतात. टेंट मारून क्लिनिक चालू करतात. तिथे शुश्रूषा हा होते. शुश्रूषा दिवस वेगळं रात्र. तर त्यांना काय समजतंय, महारवाड्यामध्ये म्हणजे हरिजनवाडा म्हणतो मी आजकाल, तेव्हा महारवाडा म्हणून होता. त्याच्यामध्ये गायकवाड म्हणून एक मुलगा राहते लहान, तर त्याला प्लेग होतोय. मग हे सावित्रीबाईंच्या कानावर समजतंय, पडतंय. ते पडल्यानंतर त्या स्वतः जातात आणि पाठीवर उचलून त्या मुलाला आणतात. मुलाला आणून त्याची शुश्रूषा करताना त्याचीच लागण त्यांना होते. सावित्रीबाईंना प्लेगची लागण होते. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे 1828 मध्ये झाशीच्या राणीचा जन्म झाला आणि 1831 मध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्यांनी सुद्धा शेवटी आपलं राज्य वाचवण्यासाठी पाठीवर आपल्या एका मुलाला घेऊन लढल्या. आणि सावित्रीबाईंचं पण सेम आहे. लास्टला प्लेगच्या लढाईत एका मुलासाठी त्यांचा प्राण गेलेला आहे. आणि 10 मार्च 1897 सावित्रीबाईंचा प्लेगच्या लागण झाल्यामुळे निधन झालेलं आहे. प्लेगच्या रोग्यांची शुश्रूषा करता त्यांना पण तर ह्या अशा स्त्रीचा अंत लढताच समाजकार्य करताच त्यांचं निधन झालेलं आहे. आणि एवढं सांगून मी इथं थांबतो. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. आज वासुलाड आमच्या वाचनालयाचे उपाध्यक्ष अगदी सोप्या तितक्या खोलवरपणे सावित्रीबाईंचे बारीक सारीक समाजकार्याच्या घटना पद्धतशीरपणे त्यांनी मांडणी केलेली आहे. चांगला अभ्यास झालेला आहे त्यांचा. मला एक प्रश्न आहे करायचा. सांगा की तुम्ही शिक्षण क्षेत्राशी निगडीत नाही आहे. हे माझं 10वी इतकं झालंय. पण तुम्हाला असं काय वाटलं की बाबा सावित्रीबाईंचंच पुस्तक वाचावं असं आणि सांगावं असं का वाटलं? तर माझ्या जीवनातील एक मजेशीर घटना सांगतो तुम्हाला. आमच्या घरासमोर वडाचं झाड आहे. घरासमोर आणि तिथं दरवर्षी वटपौर्णिमेला भरपूर सावित्र्या येतात, सेल्फी मारतात, काही हे करतात. मग आम्हाला इथं आम्ही जेव्हा चर्चा करत असतो तर आम्ही थोडंफार माहित होतं. तुम्ही सांगितलेलाच बहुजनांच्या बद्दल, त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तर मला काय वाटलं, आता ह्या सावित्रीच्या वडाची पूजा करतात, तर ह्या सावित्री बद्दल माहिती होतं. सत्यवनासाठी त्या यमाशी झुंजल्या आणि त्यांचा प्राण आणला. तर मला त्या सावित्रीबद्दल तर माहिती होतं, तर ह्या सावित्रीबाईंना जाणून घ्यायचं होतं. खरी सावित्री जाणून घ्यायची होती. खरी सावित्रीबाई कोण, म्हणजे 2 सावित्र्या, त्याच्यामधलं श्रेष्ठ आम्ही कुणाला ठरवायचं. एक आपल्या पतीचे की आपल्या पती बरोबर असंख्य वेदना सहन करून शेवटपर्यंत त्यांना साथ देणारी. आणि आज ज्या सावित्र्या घराबाहेर पडतात आणि ते दोरा काय त्या गुंतळतात, काही पण करू, ते काय असं समाजामध्ये फ्री वावरतात, ते फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुलेमुळे. आणि ह्या सावित्रीबाई फुलेंचं त्यांना शिक्षण अजिबात नाही आहे, त्यांना ह्यांचा अभ्यासच माहित नाहीये. खरोखर जर तुम्ही वटपौर्णिमा करा, त्या पण सावित्री तितक्याच महत्वाच्या आहेत. पण 3 जानेवारी 1881 ज्या सावित्रीबाईंचा जन्म झाला, ती तारीख आणि त्या सावित्रीबाईंना विसरू नका. त्यांच्याबद्दल अभ्यास करा, जाणून घ्या काय. जेव्हा तुम्ही त्यांना जाणाल तर तुम्ही जीवनामध्ये कुठे पण थांबणार नाही. कष्ट काय आहेत हे त्यांच्याकडनं शिका. समाज काय आहे, घर काय आहे, नवरा काय आहे, हर एक गोष्टीमध्ये त्यांचं वर्चस्व होतं. हर एक गोष्टीमध्ये. मला तर 2 पारड्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि एका पारड्यामध्ये सत्यवनाची सावित्री
जर ठेवला तर मला तर ह्यांचंच फुले. पडं, फुलेंचं पडं जास्त जड वाटेल. कारण ते त्यांनी सहन केलेत ते कोण करू शकत नाही. आणि इतकं कार्य, इतकं समाज देऊ. म्हणजे काय तर आज या ठिकाणी आमच्या वाचनालयाची प्रगती होताना दिसत आहे. ज्या वेळेला आम्ही हा उपक्रम चालू केला की वाचलेलं आमच्यामध्ये चर्चा करायची, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून कोणतंही पुस्तक समजून घ्यायचं, हा जो उपक्रम गेले वर्ष, 1.5 वर्षापासून जो चालत होता, त्याला आज फळं लागायला सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाही. कारण ज्या वेळेला आम्ही वाचनालयामध्ये येतो त्यावेळेला मौजूदा एकटा बोलणार, त्याच्यानंतर गुरुजी बोलणार, त्याच्यानंतर मी बोलायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर आमचे सगळे वाचक, मारुती असू देत, कीर्तन असू देत, किंवा आमची छोटी छोटी मुलं ही बोलण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्यातलं सगळ्यात भारी आज वासून आपलं मांडणी केली, चांगली, एकदम एकदम चांगली मांडणी आहे. तर हे आमच्या वाचनालयासाठी गौरवास्पद गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला व्यक्त होतो त्यावेळेला ह्या गोष्टी लाईव्ह जाईल. तर मी आत्ताच्या आधुनिक सावित्रीच्या लेखीला मी आमच्या वाचनालयाच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो. आज तुम्हाला जे काही स्वातंत्र्य, शिक्षण जे मिळालेलं आहे ते या सावित्रीबाई फुलेंच्यामुळे मिळालेलं आहे. मग कल्पना चावला असू देत, अंतराळवीर सुनीता विल्यम असू देत, मनू भाकड असू देत, किंवा विनिशा फोगाट असू देत, या ज्या मुली आज आकाशातील तारे जसे चमकतात तशा त्या मुली आज विविध क्षेत्रामध्ये चमकत आहेत. याच्या पाठीमागचं कारण आहे शिक्षण घेतल्यामुळे. आणि तो शिक्षणाचा पाया घातला सावित्रीबाई फुलेला. आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका. आणि स्त्रियांच्यासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी, स्त्रीभ्रूण हत्येसाठी ह्या कुप्रथा बंद करून एक समाजाला नवी दिशा देण्याचं काम म्हणजे 18व्या शतकामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुल्यांनी केलं. आज त्यांच्या कार्याचा गौरव आमच्या वाचनालयाचे उपाध्यक्ष वासुदेव लाड याने शांत पद्धतीनं, उत्तमरित्या आमच्यासमोर मांडणी केली. मला वाटतं आमच्या वाचनालयाचे वाचकाला 2-3 आम्ही वाचलंय पुस्तक, पण यांनी ज्या काही घटना सांगितल्या त्या आम्हाला सर्वांना नवीन होत्या आणि लाईव्हच्या माध्यमातून इतर प्रेक्षकांपर्यंत जात आहेत. आणि या उपक्रमाचा खरोखर श्रोत्यांनी सुद्धा लाभ घ्यावा. आणि पुढील आठवड्यामध्ये म्हणजे दर शुक्रवारच्या उपक्रमामध्ये विविध विषय घेऊन आमचे कार्यकर्ते, आमचे सभासद येत आहेत, येत राहणारच. आणि आजच्या ह्या उपक्रमामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल आमच्या वासुदेव लाड उपाध्यक्षाने खूप सुंदररित्या मांडणी केली. आम्हाला एकदम लहान मुलांसारखं, जसं आई आपल्या मुलांना समजावून सांगते त्याच पद्धतीनं आम्हाला सर्वांना त्याने समजावून उत्तमरित्या सांगितल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आणि आमच्या वाचनालयाच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत येत आहे. जास्तीत जास्त हे विचार लोकांपर्यंत पोचू दे यासाठी वेगवेगळ्या रील्स शेअर करण्यापेक्षा हे विचार समाजात पोचू दे म्हणून आमच्या वाचनालयाच्या पेजच्या माध्यमातून ते शेअर करा, लाईक करा, सर्वांना सांगा आणि हे विचारांची देवाणघेवाण इतरांपर्यंत पोचू दे. आणि यातूनच एक आधुनिक सावित्री परत निर्माण होऊ देत हीच अपेक्षा करतो. आणि आजचा हा उपक्रम इथंच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.